संकल्प प्रतिष्ठान आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्र उत्सव 2024च्या 8व्या दिवशी ठाण्यात एक विशेष सोहळा पार पडला। या सोहळ्यात प्रसिद्ध श्रीलंकन गायिका माणिक मागे हिते, हिंदी सिने अभिनेत्री जास्मिन भसीन आणि मराठा अभिनेता आशुतोष कुलकर्णी यांनी प्रतिष्ठानला भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं। या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी देवीच्या पवित्र आशीर्वादाचा लाभ घेतला, तर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विशेष स्वागत केलं। या नवरात्रोत्सवाचं आयोजन अतिशय भव्य स्वरूपात करण्यात आले, ज्यामध्ये ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। आमदार रवींद्र फाटक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे, जो ठाणे शहराच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरलाय। पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढली असून देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवत आहेत। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात नजीमुल्ला यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच आयोजित माता की चौकीला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला। हा कार्यक्रम नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर कळवा येथील मफतलाल मैदानात आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस नजीमुल्ला यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नजीबभाई यांनी मुंब्रा कळवा भागात अनेक वर्ष काम केलं असून लोकांशी त्यांचं खास नातं असल्याचं सांगितलं। विकास कामांमध्ये ते नेहमी लोकांशी एकरूप होऊन काम करतात, त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांची इच्छा आहे की नजीबभाई यांच्या रूपाने इथे चांगला बदल व्हावा। तटकरे यांनी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचंही सांगितलं। या योजनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। या योजनेमुळे महिलांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं। माता की चौकी या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लोकगायक शिवम पांडे आणि गायिका ममता उपाध्याय यांनी आपल्या सादरीकरणाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमाला स्थानिक राजकीय नेते, नगरसेवक आणि महायुतीचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या सोडवण्यासाठी डायघर येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पात कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचा आरोप करत रहिवाशांनी या प्रकल्पास विरोध सुरू केला असून यामुळे शहरात कचरा समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने आता ही समस्या सोडवण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनानं कचरा भूमीसाठी दिलेल्या भिवंडीतील आतकोली भागातील जागेवर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय कंपनीच्या माध्यमातून कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो। यामध्ये 60% ओला तर 40% सुका कचरा असतो। ठाणे महापालिकेची स्वतःची कचरा भूमी नसल्यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती। या ठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नव्हती। कचरा दुर्गंधी आणि आगीमुळे परिसरात धूर पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। नागरिकांच्या विरोधानंतर पालिकेने ही कचरा भूमी बंद करून डायघर कचरा प्रकल्प सुरू होईपर्यंत पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडारली येथे तात्पुरत्या स्वरूपात कचरा भूमी उभारली होती। डायघर प्रकल्प काही प्रमाणात सुरू होताच पालिकेने भंडारली येथील कचरा भूमी बंद केली। डायघर प्रकल्प सुरू झाला असला तरी तो पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकला नाही। तसंच या प्रकल्पात कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत असून त्यांनी या प्रकल्पास विरोध करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे शहरात कचराकोंडीची समस्या निर्माण होऊन भीती व्यक्त होत आहे। नेमकी हीच बाब लक्षात घेऊन पालिकेने कचरा विल्हेवाटीसाठी पावलं उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनानं कचरा भूमीसाठी दिलेल्या भिवंडीतील आतकोली भागातील जागेवर कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्यात। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे।
लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ वृत्तपत्र असला तरी त्याचा पाठीराखा हा वृत्तपत्र विक्रेता आहे. या वृत्तपत्र विक्रेत्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मंजुरी मिळाल्यानं वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. याचं औचित्य साधून काल ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात गेली 6 वर्ष यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार संजय केळकर यांचा ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आलाय. यावेळी परिवहन सदस्य विकास पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, वृत्तपत्र विक्रेते संजय सातार्डेकर, वैभव म्हात्रे, शरद पवार, समीर कोरे, दिलीप चिंचोळे, संदीप आवारे, विवेक इसामे, भरत कुटे, सुरेश मस्करे, प्रदीप बिडला, दिनेश भिंताडे, राजेश सुर्वे, बंडू कदम, अजय मोरे, कृष्णा साळुंखे आणि गणेश शेडगे आदी उपस्थित होते. आमदार केळकर यांनी यावेळी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले. वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्त्वाचा घटक आहे. कामाची पद्धत, कामाची वेळ, अत्यल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेसह विविध वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी सरकारकडे केली होती. आमदार केळकर यांनी तर अनेकदा हा प्रश्न विधिमंडळातही मांडला होता. तत्कालीन मंत्री संभाजी पाटील यांच्याकडे दाद मागितल्यानंतर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनाही साकडं घातलं होतं. त्यानंतर 2018च्या सुरुवातीला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळांसाठी अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आलं होतं. सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती. तर आज कॅबिनेट बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाला मंजुरी दिल्यानं स्वप्न सत्यावर उतरल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं. महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय गेल्या 4 मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळ हे त्यांनी जाहीर केलं, त्याला मंजुरी दिली. 2 महिन्यापूर्वी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं, मीच मागणी केली होती आणि त्याला मंजुरी जी आहे आणि GR जो आहे तो आता लगेचच निघणार आहे. खरं म्हणजे वृत्तपत्र विक्रेते फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख वृत्तपत्र विक्रेते आहेत की जे स्टॉल घेऊन विक्री करतात, घरोघर वृत्तपत्र पोचवतात आणि देशामध्ये 1.5 ते 2 कोटी वृत्तपत्र विक्रेते आहेत आणि त्याच्यामुळे याची संख्या इतकी मोठी आहे. गेली 6 वर्ष 10 अधिवेशनात माझ्या आठवणीप्रमाणे हा विषय जो आहे तो सातत्याने शासनाकडे माझी मागणी होत होती आणि त्या निमित्ताने ही वृत्तपत्र विक्रेते जे आहेत हे ठराविक वयाच्या नंतर त्यांना भविष्य नाही, त्यांच्या कुटुंबाला भविष्य नाही, त्यांच्या मुलांना भविष्य नाही, त्यांच्याकरता काही ना काहीतरी कल्याणकारी योजना आल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता या महामंडळाच्या माध्यमातून शेवटी लोकशाहीचा हा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ जसं वृत्तपत्र आहे तसं त्याच्या पाठीराखा जो आहे तो वृत्तपत्र विक्रेता आहे आणि त्याच्यामुळे हा पाठपुराव्याला यश मिळालं. मी माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांचं विशेष करून अभिनंदन करीन, त्यांना धन्यवाद देईन. कारण की त्यांच्याकडे सातत्याने म्हणजे अगदी 4 दिवसापूर्वी देखील मी भेट घेऊन त्यांना मागणी करत होतो की हा खूप प्रलंबित विषय हा आपण केला पाहिजे आणि त्याच्यामुळे आज तमाम सगळे वृत्तपत्र विक्रेते जे आहेत त्यांना अत्यंत समाधान आहे. निरनिराळ्या जिल्ह्यामधनं त्या संबंधातले वृत्तपत्र विक्रेत्यांचेही फोन येत आहेत, दुसऱ्या राज्यातलेही जे वृत्तपत्र विक्रेते आहेत त्यांचेही फोन येत आहेत, त्यांच्याही संघटना आहे आणि त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा महायुती सरकारचं देखील मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आदिशक्तीचा 10 दिवस जागर केल्यानंतर दसऱ्याला अर्थात उद्या साश्रुनयनांनी दुर्गेश्वरी अंबे मातेंच्या मूर्तींचं आणि घटांचं विसर्जन होणार आहे. यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व महापालिकांनी विसर्जन घाट तसंच तलावांमध्ये विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे.
विशेष म्हणजे यावेळी विसर्जन स्थळांची संख्याही वाढवण्यात आली आहे. दरम्यान दसऱ्याला घरगुतीसह सार्वजनिक मंडळांच्या देवींच्या ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. पोलीस आणि वाहतूक यंत्रणाही सजग झाली आहे. कोंडी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले. नवरात्र उत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर. ठाण्यात यावर्षी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सार्वजनिक तसंच घरगुती अशा सुमारे 3,887 देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. यामध्ये 609 सार्वजनिक तर 3,278 खाजगी मूर्तींचा समावेश आहे. याशिवाय 401 प्रतिमा पूजन, 6,737 घटही ठिकठिकाणी बसवण्यात आलेत. दसऱ्याला म्हणजे 12 ऑक्टोबरला सायंकाळी देवीची पूजा करून मूर्ती आणि घटांचं विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाप्रमाणे देवीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली नाही. मात्र ठिकठिकाणी विसर्जन घाट आणि तलाव सज्ज ठेवण्यात आलेत. ठाण्यातील खारेगाव, पारसी, क्रेतीबंदर, विटावा खाडी, न्यू शिवाजीनगर, कळवा खाडी, मासुंदा तलाव, उपवन तलाव, कोलशेत खाडी, रायलादेवी तलावात देवींचं विसर्जन केलं जाणार आहे.